आत्महत्या करायला गेले होते आणि एका झाडाखाली उभी होते. मरायचं होतं मला. आणि ती घटना आहे चिखलदरा, जिल्हा अमरावती. चिखलदरा हे ऐतिहासिक स्थळ आहे. मी हाफ टाइम 4थी पास आहे, फुल टाइम नाही. पण मी सकाळी म्हशी वळायच्या आणि म्हशी पाण्यात बसले की मी शाळेत जायचे. त्या म्हशी पण लवकर बसायचं नाही, त्यांना ठोकून ठोकून बसवायचं. आवाज थोडंसं शिटी मारू देऊ नको रे, शिटी कमी कर. म्हशी पाण्यात बसल्या की मी शाळेत जायचे. तोपर्यंत उशीर झालेला असायचा. मी उशिरा आला म्हणून मास्तरनी मारलं. म्हशी पाण्यातून उठून शेतात घुसल्या म्हणून शेतकऱ्यांनी मारलं. डबल मार खात मराठी 4थी पास, सिंधुताई सपकाळ जिंदाबाद. म्हणून मी चौथीत असताना शरदचंद्र टोंगो नावाच्या कवीचा धडा वाचला होता, लेखकाचा. शरदचंद्र टोंगो, मला नाव सुद्धा पाठ आहे. आणि विदर्भाचं नंदनवन चिखलदरा, चौथीत वाचलेला धडा मला पूर्ण पाठ झाला होता. आणि मी जेव्हा मरायचं ठरवलं तेव्हा मी ठरवलं की मरायचंच आहे तर त्या नंदनवनात मरू ना. म्हणून मी चिखलदऱ्याला मरायला गेले होते. जीवन नकोसं झालं होतं. 20 वर्षाची होते बाळा. आणि चिखलदऱ्यामध्ये भीमकुंड आहे. तिथे भीमाने किचकाचा वध केला. तो किचकदरा आहे. विराट राजाच्या नगरीमध्ये 2 वर्ष अज्ञात वासत होते पांडव, त्यामुळे पंचबोल दरी आहे. मी त्या भीमकुंडामध्ये जिथे भीमाने हात धुतले, मोठा दरा आहे चिखलदरा हिल स्टेशन. मी तिथे मरायला गेले. आता संदर्भ दिला सरांनी. एका झाडाच्या खाली उभी होते. माझ्या मरणाचा वाढदिवस आहे सर, 14 मे. आणि माझा वाढदिवस आहे 14 नोव्हेंबर. हे 14 माझ्या पाठीशी लागले रे. म्हणून 14 मेला मी हिरव्या झाडाच्या खाली उभी होते. मे महिना तापत होता आणि मी विचार करत होते, थोडं लेट मेलं तर काही हरकत आहे का? जरा लेट मरू ना. काय छान पशुपक्षी ओरडतायत, गार वारं सुटलेलं आहे, हिल स्टेशनमध्ये मी उभी आहे. थोडं लेट मेलं तर काय हरकत आहे? मी लेट मरू का असं करता करता माझ्या लक्षात आलं, ज्या झाडाच्या खाली मी उभे होते सावली घेत, त्या झाडाच्या खोड्यावर माझं लक्ष गेलं. फांदीवर कोणीतरी कुऱ्हाडी घालून गेलं होतं. त्यातून थेंब थेंब पाणी खाली गळत होतं. आतून आवाज आला, सर चुकते सिंधुताई सपकाळ. ज्या झाडावर घाव घातले त्या झाडाने घाव मारणाऱ्यांना सावली दिली. आज तू मरायसाठी आले, तुलाही सावली दिली ग. मग मरणाऱ्यांसाठी सावली देणारं झाड आणि तू न जगता मरणारी बाई, विचार कर. आणि मी जोरात ओरडले, मरणं कॅन्सल, मी नाही मरत, जा. म्हणून हिरवं असणं गरजेचं आहे बेटा, हिरवं असणं गरजेचं आहे. आणि तेच हे लेकरं करतायत रे. क्या बात है, जिंदगी बदलने वाली है बेटा. म्हणून एक लक्षात ठेवा, जब वो आए तो चेहरे पे रख रखाव था. दुःख कळलं पाहिजे रे. जब वो आए तो चेहरे पे रख रखाव था, मगर वो नहीं देख सके जो मेरे दिल का घाव था. तुमचे घाव कळले पाहिजे. म्हणून तुम्ही तुमच्यासाठी नक्की जगा, मोठे व्हा, पण दुसऱ्यांच्या जखमीवर पुंकर घालायला शिका. बाळा, सोलापूरमध्ये मी भीक मागत होते. कुर्डुवाडीची छोटी लाईन यायची, पंढरपूर, कुर्डुवाडी, पंढरपूर, त्या लाईनला मी भीक मागायचे. सोलापूरच्या स्टेशनवर मी खूप दिवस भीक मागितली रे. मला कोण ओळखत होतं? 20 वर्षाची मी मुलगी, 10 दिवसाचं बाळ, दगडाने तोडलेलं नाळ. नाळाचं आणि बाळाचं किती घट्ट असते नातं. दगड मारताना मी डोळे मिटून दगड मारत होते, दगड मोजत होते. 16व्या दगडाला नाळ तुटलं बेटा. पण मी हारले नाही, मेले नाही. मी विचार करत होते, हे जन्मनाळ 16 दगडांनी तुटलंय म्हणजे हे नाळ, जन्मनाळ इतकं घट्ट आहे, तर संस्काराचं नाळ किती घट्ट असलं पाहिजे याचा विचार करशील पाहिजे. म्हणजे बाळाचं नाळ तोडताना सुद्धा मी संस्काराची नाळ किती घट्ट असावी याचा विचार करत होते. विचित्रच आहे. म्हणून मला जन्माला घालताना देवाने नक्की ओव्हरटाईम केला असेल. बेटा, कीच गली में खसखस सिंधुताई सपकाळ रे. कोण रे मी? पहिला विरोध आईने शिक्षणाला केला. सख्खी आई, सावत्र नाही. मी शाळेत जाऊ नये म्हणून तिने मला म्हशी वळायला पाठवायचं. पण बापाने शाळेत नाव टाकलं. मी म्हशी पाण्यात बसल्या की शाळेत जायची. म्हशी पाण्यातून उठून शेतात घुसायच्या. उशिरा आला, मास्तरने मारलं. शेतात घुसल्या म्हशी, शेतकऱ्याने मारलं. एक दिवस शेतकरी शाळेतच बोंबलत आला, ती पोट्टी कुठे आहे म्हणे. म्हशीने खाल्लं म्हणे माझं शेत.
तिला हाणतो म्हणे धरून. तेव्हा मास्तरला कळलं की मी म्हशी पाण्यात बसल्यावर येते म्हणून उशीर होते. मास्तर कळवळले, वांदिले नावाचे सर होते, कळवळले आणि मी 4थीची परीक्षा नाही दिली रे. मास्तरने मला वरपासच करून टाकलं, घेणं नाही देणं नाही, टिंब टिंब रिकाम्या जागा भरा. असं बंड करून मी शाळेत जाते हे जेव्हा आईला कळलं तेव्हा सख्या आईने माझं लग्न ठरवलं. लग्नात माझं वय 10 वर्षाचं होतं, माझे पती 35 वर्षाचे होते. किंवा खतरनाक मॉडेल होतं रे. पण आम्हाला वाचा नव्हती बेटा. तकदीर की कम नसीबी थी वह मरकर भी नहीं निकली, लहत खोदी लोगों ने तो पत्थर की जमीन निकली. दुर्दैव याचं की माझ्या पतीला माझ्या हातात असलेला कागद सहनच होत नव्हता, कारण त्यांना शिकले नव्हते ते. काला अक्षर भाई बराबर. ते पती असून त्यांना वाचता येत नाही, मी पत्नी असून वाचते याचा त्यांना प्रचंड राग यायचा. काय संघर्षच रे. माझ्या हातात कागद दिसला की त्याने व्याजा सकट मारायचं. मी पण मग पर्याय शोधले. मला कागद कुठले रे, पुस्तकं कुठले रे, वान सामानाचे आलेले कागद ते माझं धर्मग्रंथ. मी चोरून चोरून कागद वाचायचे आणि कोणाचं लक्ष, कारण घरचे लोक लई चहाडी करायचे. अरे नवऱ्याला तुझी बायको वाचत बसली, काम केलं नाही, सगळे कामं करून सुद्धा आम्हारी मागे पुरी करू. आणि ते कागद जर दिसले तर घरचे लोक पण तक्रार करायचे, तुझी बायको कागद वाचत बसते, काम करत नाही, काही नाही. मग मी एक पर्याय शोधला बेटा. उंदराच्या बिळात कागद चोरून ठेवायचे. ते उंदर पण लई हलकट अरे, माझे कागद अजून आत घेऊन जायचे, मला सापडायचेच नाही. मग मी एक दिवस मोठ्याच्या मोठं उंदराचं बिळ पाहिलं. म्हटलं आपण देना बँक बळ गई. आणि त्याच्यामध्ये कागद ठेवला रे. कागद ते बीळ उंदराचं नव्हतं, मुंगसाचं होतं. आणि मुंगसाचं आणि सापाचं हाडवैर असते. मी कागद असलेला गदिमांची कविता होती त्यावर. तो कागद मी पाण्याला जाताना कागद नेऊन वाचू रस्त्यात, घरी नको, शक्य नाही. त्या मोठ्याच्या मोठ्या देना बँकमध्ये मुंगसाच्या बिळात मी कागद घातला, सुरक्षित ठेवावं म्हणून. त्या मुंगसाला वाटलं येतो आपण जानी दुश्मन आहे. त्याला माझा हात सापासारखा वाटला. त्याने माझ्या डाव्या हाताची करंगळी पकडली. माझी करंगळी वाकडी आहे बेटा डाव्या हाताची. आग जाळ झोंबला रे. त्यांनी माझी करंगळी सोडली नाही, मी माझा कागद सोडला नाही. कागदासकट मुंगूस बाहेर ओढला. त्या कागदावर ते गदिमांची कविता होती बेटा. गदी माडगुळकर. हे माऊलीच्या दुधा परी आले मुरुगाचे तुषार, भुके जल्या तान्ह्या परी तोंड पसरी शिवार. मी वाचनाची भुके होते, पण रक्ताची धार त्या कवितेवर गळत होती बेटा. मी रक्ताचं अर्धे देऊन वाचलं म्हणून मला विसरता नाही आलं माझ्या बाळ, म्हणून मला विसरता नाही आलं. मी 20 वर्षाची होते. बायाव हरू नका मरू नका, जगायला शिका बेटा. आपला जन्म जगण्यासाठी आहे, मरण्यासाठी नाही आहे रे. बाई नाही तर काही नाही, देश नाही तर कुछ नाही बेटा. मी 20 वर्षाचे होते, गरोदर होते. एक लढा दिला मी. बायांचा सहभाग जेव्हा मिळाला तेव्हा कामाला गती आली. एक बाई वजा करा, 0 बजेट. काही नाही बेटा. म्हणून बाया हरू नका मरू नका, जगायला शिका. पण एक विनंती करते, विसरू नये म्हणून. पोरींनो, उघड्या नागड्या राहू नका, अंग प्रदर्शन करू नका, अंगभर कपडे घालायला शिका. कारण हे जे वाईट साईड घडतं ना त्याला कारणीभूत आपण पण आहोत. उघडी बाई पाहिल्या पाहिल्या माणसाचं मन चढत नाही, त्याच्या काळजामध्ये घर केलं जातं. एक किडा वळवळत असतो तो कुठेतरी ॲक्सिडेंट होतो. लाख मोराचं शरीर उघडं टाकू नका बेटा. आमची संस्कृती झाकल्या पदराची आहे, उघडी नागडी नाही आहे. काय वाटेल ते घाला, काही घाला, पण अंगाभर घाला बेटा, अंगाभर घाला. याचं कारण पण आठवण आली म्हणून सांगते. मी 22 देशात जाऊन आले. 22 देशात. फॉरेन रिटर्न नो वरी. पण मी परदेशात गेले नाही की मला खूप आपल्या महाराष्ट्राचे लोक भेटायला येतात आणि मला जोरात ओरडतात, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, नऊवारी बेस्ट, ₹80 received on PhonePe.
म्हणून अंगावर घाला बाळ, अंग उघडे टाकू नका. लाख मुलाची संपत्ती तुमची का उघड्यावर ठेवता? समोरचा तुमच्याकडे पाहत असेल तेव्हा त्याला मादी वाटायला नको, माय आठवायला पाहिजे. तर तुम्ही जगलात माझ्या बाळ, तर तुम्ही जगलात. कारण बाई नाही तर काही नाही, देश नाही तर कुछ नाही. शिकणं म्हणजे ओव्हरलोड होणं नाही, शिकणं म्हणजे उशृंखल होणं नाही, शिकणं म्हणजे अंगप्रदर्शन करणं नाही. शिक्षणाचं सुभाषितच आहे, विद्या विनयन शोभते. विनम्र व्हायला शिका बेटा. आमची संस्कृती लाख मुलाचे, तिचं उघडं प्रदर्शन करू नका. आणि अजून एक लक्षात ठेवा, मी 9वीत आहे. परदेशात गेली म्हणून पेशा नाही बदलला माझा. गरज असेल तर ज्ञान आहे तर नका देऊ, घेणं देणं नाही. हम करे सो कायदा. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, मी कोणीही नव्हते रे, भीक मागत होते, मला गाणं म्हणता येत होतं. मी जगले, तुम्ही जगा बेटा. मी माझ्या जगण्याचं प्रदर्शन नाही करत, पण मी जगू शकते, तुम्ही का नाही? 20 वर्षाची मुलगी नवऱ्याने दगड मारून हाकललेली, नात्या गोत्याने हाकलली, सख्या आईने हाकलली मला. सख्खी आई, सावत्र नाही. माझ्यासाठी कळवणारा माझा बाप अगोदरच देवाघरी गेला होता. एकच होता माझा बाप माझ्यासाठी विचार करणारा. देवाने त्यांनी पहिलेच उचलून नेलं. 20 वर्षाची मुलगी, 10 दिवसाचं बाळ, गोठ्यात बाळाला जन्म दिला. कारण त्याच गाईचं शेणखत मिळावं म्हणून मी लढा दिला होता आणि मला न्याय मिळाला होता. त्यावेळेस वर्धेला रंगनाथन कलेक्टर होते, ठकेकर DFO होते. मला नावानिशी आठवतं. रंगनाथन कलेक्टरने मला न्याय दिला, मला शेणखत मिळालं. कारण आम्हाला मजुरी पण मिळायची नाही. आम्ही गोळा केलेलं शेणखत सगळं फॉरेस्ट डिपार्टमेंट घेऊन जायचं. अरे तुमच्या रोडवर मुरुम टाकतो तो मजुरी देता, आम्हाला शेणखताची मजुरी द्या ना. कारण आमच्या गाई आमच्या नव्हत्या, बाहेर गावाच्या आणायच्या ना. हे मी रंगनाथन कलेक्टरला पटवून दिलं, त्यांना ते पटलं, मला जय मिळाला. बोलो सिंधुताई सपकाळ की जय म्हणून लोकांनी ट्रक भरले. पण बाबा चांगलं करताना वाईट पण होतं. अरे पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा मी मोडली. एकाचं वाईट झालं रे, कारण त्याला सरकारी शेती मिळालेली आणि ती शेती माझ्या बापाची होती. कारण जे माझं सासर तेच माझी जन्मभूमी. त्याने खूप माझ्या वडिलाला त्रास दिला, म्हणून माझ्या वडिलांनी गाव सोडलं, वर्धेजवळ पिपरी मेघेला आले. पण माझा जन्म तिथला सुद्धा, जिथे मी सासरी नांदायला गेले, त्याला वाटलं परंपरेचा चाललेलं ही एक बाई सोडते, 20 वर्षाची पोरगी उद्याला माझं शेत पण घेऊ शकते. कारण माझ्या बापाचं रेकॉर्ड होतं तिथे. मग काय करणार? बाईला खतम करायचे किती सोपी इलाज आहे रे. कितीही चांगली बाई असू द्या, जर एखाद्या फडतूसनं म्हटली ना की ती बच्चलं नाही, संपली रे बाई, खून झाला तिचा, खत्तम, मेली, जिवंत मेली. त्यानं एकच केलं. मी 9 महिन्याचे गरोदर होते. त्यांनी माझ्या पतीला सांगितलं, अरे काय आनंदाचं ऐकलंय का, बायको गरोदर आहे, ते तुझं नाही माझं आहे, माझं आहे ते तुझं नाही. कुठला नवरा दारात घेणार मला? नवऱ्याने ढोरासारखं हाणलं, बेहोश झाले. 9 महिन्याची गर्भ होती, पोटावर लाथा मारल्या. त्यांना वाटलं मी मेले. मी मेले नव्हते, बेहोश होते. मला ओढत ओढत गायच्या गोठ्यात नेऊन टाकलं. दगडाला घासून घासून माझ्या पाठीला रक्त लागलं होतं, ब्लाऊज फाटलं होतं आणि सगळ्या गायी मोकळ्या केल्या होत्या. माझ्या अंगावरून गायी पळवून मी मरावं म्हणून. पण खरं सांगू का, देव तरी त्याला कोण मारी रे. त्याच गायीतली एक गाय माझ्या अंगावर उभी होती. सगळ्या गायींना हाकलत होती, आवाज करणे का नाही इधर आने काच नाही. काय रे, एक गाय त्या गायीतली माझ्या अंगावर उभी होती, सगळ्या गायींना हाकलत होती, हमरून हमरून मला उठवत होती. मला बेहोशीत बाळ झालं होतं बेटा. हमरून हमरून मला उठवते, मला आणि माझ्या बाळाला पोटाखाली घेतलंय, पण मला माझ्या अंगावर पाय पडू देत नाही आहे. पण सगळ्या गायी पळत आहेत. ती गायींना पण हाकलते, माझ्याजवळ येऊ देत नाही, मला पण उठवते. आकांत चालू होता तिचा. मी कशी तरी तिच्या अंगाखालून बाहेर पडले, तिचा गळ्यात धरून रडले आणि तिला वचन दिलं, माय गाय असून माय झालीस ग, मी तुला वचन देते, शेवटला रक्ताचं ते मशेपर्यंत मी माय होईल, बदलणार नाही मी माय, आणि तुझाही वंश सांभाळेल. म्हणून मी हजारो लेकरांची माय आहे.